अल्लाहच्या नावानं सुरुवात करतो जो मोठा दयावान व कृपावान आहे. ईद उल अजहा, बकरीद देखील ज्याला म्हटलं जातं, परंतु ईद उल अजहा असं त्याचं नाव आहे, खरं नाव आहे. ईद ए कुर्बा, कुर्बानीची ईद देखील त्याला म्हणतात. या ईदचा जेव्हा विषय निघतो तेव्हा काही गैरसमज पसरलेले जातात, तर काही आक्षेप देखील घेतले जातात. समाजात जातीय सलोखा निर्माण करण्यासाठी हे गैरसमज दूर होणे गरजेचे आहेत. ते गैरसमज कोणकोणते आहेत? मुख्य 3 गैरसमजुती आहेत. एक म्हणजे मुक्या जनावरांचा जीव का घेतला जातो, हा एक गैरसमज आहे. दुसरं काय आहे, आक्षेप जो घेतला जातो तो काय आहे, कुर्बानी ही खरंच अंधश्रद्धा आहे का, हा दुसरा आक्षेप घेतला जातो. तिसरा काय घेतला जातो की जनावरांच्या कुर्बानीऐवजी लोकांना आर्थिक मदत देऊन या उपासना पद्धतीत बदल का नको, आर्थिक कुर्बानी करा वगैरे, अशा प्रकारचे काही लोक चळवळ चालवत असतात. आपण या सगळ्या गैरसमजुती आणि आक्षेपाविषयी सविस्तर चर्चा करूया. पहिला आक्षेप म्हणजे मुक्या जनावरांचा जीव का घेतला जातो. यावर चर्चा करण्यापूर्वी आपण मुळात मांसाहार योग्य की अयोग्य हे स्पष्ट करूया. मानवी समाज हा अत्यंत सुरुवातीला आहार म्हणून फल आहार व दुग्ध आहारात घेत असल्याचा इतिहासात आपल्याला उल्लेख मिळतो. तर जंगलात शिकार करून तो मांसाहारी करत असल्याचा इतिहास आपल्याला मिळतो. नक्कीच फलाहार व दुग्धाहार हे सर्वोत्तम आहार म्हणून आहारतज्ञ मानतात, खरं आहे. कालांतराने दूध व फळांच्या अतिशय मर्यादित उपलब्धतेमुळे तो भाजीपाला व गहू, ज्वारी, तांदूळ अशा पिकांची शेती माणूस करू लागला आणि कृषी संस्कृतीचा जन्म झाला. शेती करत असताना पाखरं, पिकावरील कीटकं व अळ्यांनी मानवी कृषक समाजापुढे फार मोठं आव्हान उभं केलं होतं. तेव्हा कीटकनाशकांचा वापर करून माणूस पिकांचं रक्षण करू लागला. दयाभाव, करुणा हा मानवी स्थायी भाव आहे आणि तो स्थायी भाव असल्याने कीटकांचा जीव घेऊन आपलं पोट भरणं हे काही माणसाला पटलेलं नव्हतं त्याच्या स्वभावाला. तरी एक नैसर्गिक अपरिहार्यता म्हणून त्यानं ते स्वीकारलं. म्हणूनच वनस्पतीत जीव असल्याचं सिद्ध झाल्यानंतरही कोणत्याच धर्मानं शाकाहारावरही निर्बंध घातलेले नाही आहे. मांसाहार देखील अशाच मानवी अस्तित्वासाठीची अपरिहार्यता आहे. त्यामुळे शाकाहार, दुग्धाहार किंवा फलाहार हा सर्वोत्तम आहार असला तरीही मांसाहार हा मानवी आहाराचा एक घटक बनलेला आहे. मांसाहारी प्राण्यांच्या दातात निसर्गतात तीक्ष्ण असे सुळे असतात आणि मांसाहार पचविण्याची क्षमता देखील त्यांच्या पचनसंस्थेत असते, निसर्गतात असते ती. या उलट शाकाहारी प्राण्यांना मात्र सपाट दात असतात आणि त्यांच्या पचनसंस्थे मांसाहार पचवण्याची क्षमता देखील नसते. परंतु मानवासारख्या काही प्राण्यांच्या तोंडातील तीक्ष्ण सुळे आणि सपाट दात दोन्ही असतात. तसेच शाकाहार व मांसाहार हे दोन्ही पचविण्याची त्यांची जे पचन क्षमता देखील त्यांच्यामध्ये असते. त्यामुळे माणूस हा सर्वाहारी प्राणी समजला जातो आणि निसर्गतः तो सर्वाहारी आहे. कुणी काय खावं हा शेवटी ज्याच्या त्याच्या आवडीचा आणि गरजेचा प्रश्न आहे. आज समाजात आहारावरून होत असलेल्या हिंसक घटनांच्या पार्श्वभूमीवर आहार सहिष्णुता फार गरजेची आहे. मात्र एखादा प्राणी एखाद्या समाजासाठी श्रद्धेय असेल तर त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नये याची दक्षताही इतर सर्वच समाजांनी घेण्याची गरज आहे. पण आपली राष्ट्रीय एकात्मता आणि जातीय सलोखा कायम राहावा यासाठी एक विशिष्ट समाजच मांसाहारी असल्याचा गैरसमज दूर करणे हे आवश्यक आहे. आपल्या भारत देशात 79% लोक मांसाहारी असल्याचा अहवाल एका सर्वेक्षणातून बाहेर आला आहे. थोडं स्पष्ट सांगायचं म्हणजे की फक्त 14.8% असलेल्या मुस्लिम समाजाला यासाठी जबाबदार धरताना उरलेले जे 64.8% लोक हे इतर समाजाचे आहेत आणि मोठमोठे कत्तलखाने, मासेमारी करणारे, मत्स्य व्यवसाय करणारे इतरही समाजाचे आहेत हे लक्षात घ्यावे. खरं म्हणजे कुराणात मांसाहाराची परवानगी दिलेली आहे, आदेश नाही. एक शाकाहारी माणूसही चांगला मुसलमान बनू शकतो, पण दुसऱ्यांच्या मांसाहाराला त्याने अपराध समजू नये. कारण आपला धर्म, आपला मांसाहार दुसऱ्यावर थोपवणे जसे अयोग्य आहे तसंच आपला शाकाहारी दुसऱ्यावर थोपवणे चुकीचे आहे. म्हणजे खरं म्हणजे ही देखील एक प्रकारची शाकाहारी हिंसाच आहे. म्हणून
यापुढे आता बिचाऱ्या जनावरांचा जीव जातो वगैरे मुद्दा या चर्चेत अजिबात येऊ नये. दुसरा आक्षेप की कुर्बानी ही खरंच अंधश्रद्धा आहे का, हा आक्षेप आहे. तर कुर्बानी ही अंधश्रद्धा आहे की नाही हे समजून घेण्याकरिता त्यामागची जी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे ती आधी समजून आपण घेतली पाहिजे. प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्यापूर्वी 1930 वर्षापूर्वी म्हणजे इसवी सन पूर्व 1861 आजपासून 3869 वर्षापूर्वी किंवा 70 वर्षापूर्वी 3870 वर्षापूर्वी इराकमध्ये प्रेषित इब्राहिम यांचा जन्म झाला. त्यांचे पुत्र इस्माईल हे देखील प्रेषित होते. म्हणजे काही लोकांचा हा गैरसमज आहे की फक्त प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हे एकमेव इस्लामचे प्रेषित असून तेच इस्लामचे संस्थापक आहेत का, असं नाही आहे. इस्लामचे जवळपास 1,24,000 प्रेषित जगभरामध्ये आल्याचा उल्लेख इतिहासात सापडतो. भूतलावरचे पहिले मानव सय्यदना आदम हेच इस्लामचे पहिले प्रेषित आहेत. पहिले मुसलमान देखील आहेत. ते प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हे अंतिम प्रेषित आहेत. प्रेषित इब्राहिम आणि प्रेषित इस्माईल हे त्याच शृंखलेतील प्रेषित आहेत. प्रेषित म्हणजे काय, म्हणजे प्रत्यक्ष सृष्टीकर्त्याकडून फरिश्ता येऊन, एक फरिश्ता काय असतो ते अल्लाहला माहीत, एक फरिश्ता येऊन ज्याच्याकडे संदेश आणतो असे अल्लाहकडून नियुक्त असलेले महामानव म्हणजे त्यांना प्रेषित म्हणतात. प्रेषित इब्राहिम यांच्या काळात अंधश्रद्धा, वाईट रीती, रूढी, चाली, मूर्तीपूजा या कर्मकांडांनी थैमान माजलेले होते. सगळीकडे कर्मकांड पसरलेले होते. प्रेषित इब्राहिम यांना सामाजिक परिवर्तन करून जगात क्रांती घडवायची होती. सृष्टीकर्त्याशिवाय कुणी पूजनीय नाही हाच संदेश त्यांच्या परिवर्तनवादी चळवळीचा मूळ मुद्दा होता, त्यांचा बेस होता. अल्लाहने म्हणजे सृष्टीकर्त्याने या महान कुटुंबाला जे मिशन दिले होते, म्हणजे प्रेषित इब्राहिम, त्यांची पत्नी हाजरा, आदरणीय हाजरा आणि त्यांचे पुत्र आदरणीय प्रेषित इस्माईल, या कुटुंबाला जे मिशन दिले होते, जी चळवळ दिली होती, त्यासाठी ते किती तयार झालेत याची परीक्षा घेण्याचा निर्णय अल्लाहने घेतला. तुमच्या सर्वात आवडत्या वस्तूची आहुती द्या, कुर्बानी द्या, असा संकेत अल्लाहने म्हणजे सृष्टीकर्त्याने वारंवार दिल्यावर प्रेषित इब्राहिम समजून गेले की अल्लाह माझ्या मुलाची आहुती द्यायला सांगत आहे. सदर वृत्तांत हा कुराणात आलेला आहे. त्याच्यामध्ये सविस्तर आलेला आहे की अल्लाहच्या आदेशाने प्रेषित इस्माईल यांना कुर्बान करण्याकरिता नेण्यापूर्वी प्रेषित इब्राहिम यांची पत्नी हाजरा यांना आपल्या लेकराला प्रेषित इस्माईल यांना तयार करण्यासाठी सांगितले. स्वतःच्या पोटच्या गोळ्याला कुर्बान करण्याकरिता नवरा नेत असताना, त्याला तयार करत असताना त्या मातेने किती संयम ठेवला असेल. ही परीक्षा फक्त प्रेषित इस्माईल व प्रेषित इब्राहिम यांचीच नव्हती, तर एका माऊलीची देखील ती परीक्षा होती. पण हाजरांनी प्रेषित इस्माईल यांना आंघोळ घालून चांगले कपडे नेसून वडिलांसोबत रवाना केले. धन्य 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 ती माता हाजरा. अल्लाहच्या आदेशानंतर प्रेषित इब्राहिम या त्यांच्या मुलाची आहुती देण्यासाठी नेत असताना सैतानी तत्वाने प्रेषित इस्माईल यांच्या मनात शंका कुशंका उत्पन्न करण्याचा प्रयत्न केला. आणि हा प्रयत्न केला असता त्यांनी या सैतानी तत्वाला दगड मारून हाकलले. जिथं जिथं सैतानाने मार्गभ्रष्ट करण्याचा प्रयत्न केला होता तिथं तिथं सैतानी प्रवृत्तीचं प्रतीक म्हणून दगडी शिळा ठेवण्यात आलेल्या आहेत. आज तिथं मक्का शहराच्या बाहेर मीना नावाच्या मैदानामध्ये, त्याला जमरा असं म्हणतात. आणि जमराचं अनेक वचन जमरात आहे. याच जागी आधी त्याच प्रकारे हज यात्री त्या जमरांना दगड मारून समस्त सैतानी प्रवृत्तींचा प्रतिकात्मक धिक्कार व्यक्त करतात. त्यालाच रमी म्हणतात. हा कोणताही नवस किंवा अंधश्रद्धा नाही आहे. आजही एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीने काही वाईट कृत्य केल्यास निदर्शने म्हणून त्याच्या फोटोला चपलांनी मारून त्याचा निषेध केला जातो. तसाच हा निषेध आहे. चांगलं काम करत असताना, चळवळ राबवताना जेव्हा जेव्हा कधी सैतानी तत्व मनात शंका कुशंका आणतो की तुमचा फोटो आला नाही पेपरामध्ये तुमचं नाव आलं नाही, चळवळीनं तुमच्यासाठी काय केलं, तुम्हाला सचिव केलं नाही, तुम्हाला अध्यक्ष केलं नाही, तुम्हाला उपाध्यक्ष केलं नाही वगैरे, हे सगळ्या सैतानी तत्वानं घातलेल्या मनातल्या शंका कुशंका आहेत. जेव्हा जेव्हा या शंका तो घालतो आणि मार्गभ्रष्ट करण्याचा प्रयत्न करतो चळवळीतून, तेव्हा तेव्हा मनातल्या मनात दृढ संकल्पाचे असे खडे मारून अशी रमी करावी लागते. नाहीतर अनेक लोक जे आहे ते ज्यांच्या विरोधात ते चळवळ राबवत होते त्या प्रस्थापितांच्या मांडीवरच जाऊन बसले. प्रेषित इब्राहिम यांनी मीना मैदानात प्रेषित इस्माईल यांना आणले.
खाली जमिनीवर पालथा त्यांना झोपविले. भावना अनावर होऊ नये म्हणून आपल्या डोळ्यावर पट्टी बांधली आणि लेकराच्या मानेवर सुरी चालवण्याचा प्रयत्न करू लागले. प्रेषित इब्राहिम त्यांच्या लेकराच्या मानेवर सुरी चालवत असताना अल्लाह कृपेने प्रेषित इस्माईल यांच्या जागी एक दुंबा म्हणजे मेंढ्यासारखा एक पशु ठेवण्यात आला. प्रेषित म्हणजे एक फरिश्ते जिब्राईल आले आणि त्यांनी प्रेषित इस्माईल यांना बाजूला केलं आणि दुंबा नावाचा एक प्राणी, एक शेळीसारखा प्राणी असतो, बकऱ्यासारखा, परंतु मोठा असतो तो, त्याची उंची खूप मोठी असते, तो प्राणी तिथं ठेवण्यात आला. इस्माईल यांच्या ऐवजी त्या पशुच्या गळ्यावर सुरी चालली. प्रेषित इस्माईल यांच्या गळ्यावर सुरी चाललीच नाही. प्रेषित इस्माईल यांना अल्लाहने सुरक्षित ठेवले, कारण अल्लाह फक्त त्या कुटुंबाची परीक्षा घेत होता. सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीसाठी एक अभेद्य फळी निर्माण करायची होती आणि त्या चळवळीचे नेतृत्व प्रेषित इब्राहिम आणि प्रेषित इस्माईल व त्यांच्या कुटुंबाला देण्याची ईश्वराची अल्लाची योजना होती. त्यासाठी अनेक वेळा त्या कुटुंबाची अल्लाने परीक्षा घेतलेली आहे. म्हणजे चळवळीसाठी वेळ पडली तर आपल्या पोटचा गोळाही द्यायला तयार व्हायला हवं. हे संस्कार कुर्बानीतून होतात. वेळ पडली तर आपला गळा कापून देण्याची वेळ जरी आली आणि आपला गळा जरी कापला गेला तरी त्याच्यासाठी तयार व्हावं. फासावर जरी चढावं लागलं सत्यासाठी तर त्याच्यासाठी माणसानं तयार व्हावं. हे संस्कार जे आहे ते कुर्बानीतून होत असतात. आजही ईद उल अझाच्या दिवशी त्या त्यागाची, त्या बलिदानाची आठवण म्हणून जनावरांची कुर्बानी करून गोरगरिबांना, आप्तसौकियांना मांस वितरित केलं जातं. यात प्रेषित इब्राहिम यांच्या त्याग भावनेला तर महत्त्व आहेच, परंतु ईश्वर प्रसन्नतेसाठी वडिलांच्या हाकेला ओ देत चक्क मृत्यूला कवटाळण्यासाठी तयार होणाऱ्या प्रेषित इस्माईल यांची ईश्वर भक्ती व पितृ प्रेम देखील थक्क करणारी आहे. प्रेषित इस्माईल यांनी त्यावेळी तारुण्यात नुकतंच पदार्पण केलं होतं. ऐन तारुण्याच्या उमेदीचे ते दिवस होते. सर्वसाधारणपणे तरुण मंडळी या वयात आयुष्यभराची स्वप्न डोळ्यात सजवत असतात. ऐन तारुण्यात आपला गळा कापण्याचा प्रस्ताव आपले वडील आपल्यासमोर ठेवत असताना, बाबा करून टाका, तुम्हाला जो आदेश देण्यात येत आहे असं सांगणं काही साधी गोष्ट नाही आहे. अल्लाह इच्छेनं तुम्ही मला दृढ असल्याचं पाहाल असं वाक्य तोंडातून बाहेर काढणं याला छाती पाहिजे, हो, धाडस पाहिजे. बापानं आरे म्हटलं की कार्य म्हणणाऱ्या पोरांनी प्रेषित इस्माईल यांचं चरित्र वाचून त्यांचा आदर्श आपल्या समोर घेण्याची गरज आहे. मरणोत्तर जीवनावरील गाढ श्रद्धेशिवाय कुणीही त्या अशा प्रकारचा त्याग करू शकत नाही. इमान पाहिजे. श्रद्धा म्हणण्यापेक्षा इमान हा शब्द जास्त संयुक्तिक आहे. मला एक दिवस मरायचं आहे, मेल्यानंतर केल्या सवरला जाब द्यावा लागणार आहे आणि मी जर इमान राखलं आणि पुण्य केलं तर मला जन्नत मिळेल आणि जन्नत हे शाश्वत जीवन आहे असा विश्वास असणाऱ्याला मृत्यू तर एका नवीन जीवनाची सुरुवात वाटते आणि तोच असं धाडस करू शकतो. लक्षात घ्या, असे संस्कार घडविण्याकरिता ही कुर्बानी करण्याची परंपरा अल्लाने लोकांमध्ये जिवंत ठेवण्यास सांगितले. अशा प्रकारे कुर्बानी ही कोणती अंधश्रद्धा नाही आहे, तर अंधश्रद्धेच्या विरुद्ध चालविलेल्या चळवळीचं ते एक प्रतीक आहे. कुर्बानी म्हणजे कोणताही बळी नव्हे. कोणत्याही संताच्या कबरीवर किंवा सृष्टिकर्त्या खेरीज इतरांची जिथं काही अनेकेश्वरवादी लोक उपासना करतात त्या ठिकाणी जनावरांचा बळी देणं हे कुराणानुसार अंधश्रद्धा असून तसा बळी देणे हराम आहे. अल्लाह कुराणात सांगतो अध्याय क्रमांक 5 आणि श्लोक क्रमांक 3 मध्ये की तुमच्याकरिता निषिद्ध करण्यात आले आहेत मेलेले प्राणी म्हणजे मुर्दाड प्राणी, रक्त, डुकराचं मांस, ते जनावर जे अल्लाहशिवाय इतर कोणाच्या नावाने बळी दिले असेल, ते जे गुदमरून अथवा मार लागून अथवा उंच स्थानावरून पडून अथवा टक्कर लागून मेले असेल अथवा ज्याला एखाद्या हिंस्र प्राण्याने फाडले असेल, त्याच्या व्यतिरिक्त ज्याला जिवंत अवस्थेत असताना तुम्ही कापले असेल अथवा ते जे वेदीवर म्हणजे आस्थानावर म्हणजे अशा प्रकारे मुस्लिम संतांच्या किंवा कोणत्याही संतांच्या कबरीवर वगैरे समाधीवर जे कापले जातात, आस्थानावर वेदीवर जे बळी दिले असेल ते प्राणी खाणे हराम आहे. अध्याय क्रमांक 5 श्लोक क्रमांक 3 या आयतीत या श्लोकात स्पष्टपणे म्हटलेलं आहे शेवटी की वेदीवर बळी देणे म्हणजे निषिद्ध आहे, हराम आहे. इथे वेदी म्हणजे विशिष्ट समुदायाचीच वेदी नसून ती जागा जी खऱ्या एकमेव सृष्टीकर्त्याशिवाय इतर कुणाची जिथं उपासना होत असेल ती जागा. अगदी एखाद्या मुस्लिम संताच्या कबरीवर देखील काही अज्ञानी लोक बकरं सोडतात, संताच्या नावाने बकरं कापतात. हा प्रकार देखील निषिद्ध असल्याचं सांगण्यात आलेलं आहे, कारण हा बळी आहे. बळी आणि कुर्बानीत फरक असतो. माणसाच्या नावाने बळी देऊन उपासाला दिला जातो तो बळी, तर कुर्बानी उपासाच्या नावाने करून माणसामध्ये वितरित केली जाते.
बळी माणसाच्या नावाने केला जातो, उपासाला दिला जातो, आणि कुर्बानी ही उपवासाच्या नावानं, त्या सृष्टिकर्त्याच्या नावाने करून माणसामध्ये वितरित केली जाते. त्याचा एक भाग जो आहे तो गोरगरिबामध्ये वितरित केला जातो. हा फरक लक्षात घेणं आवश्यक आहे. बळीमध्ये पूर्ण वाटा त्या धर्मगुरूचा असतो. कुर्बानीच्या तिन्ही वाट्यामध्ये धर्मगुरूचा हिस्साच नाही हो. एक वाटा स्वतःसाठी आणि कुटुंबियाकरिता, एक वाटा जे आहे नातेवाईक आणि मित्रांकरिता, आणि एक वाटा हा गोरगरिबांकरिता. याच्यात कोणत्या जाती धर्माचा उल्लेख नाही आहे, लक्षात घ्या. एखादा मौलवी जर गरीब असेल तर त्या गरिबांच्या वाट्यामधून मिळेल त्याला, किंवा एखादा मौलवी नातेवाईक असेल किंवा कुटुंबीय असेल तर त्याच्या वाट्यातून मिळेल, परंतु स्पेशल असा कोणताही वाटा कोणत्याच मौलवीला किंवा धर्मगुरूंना देण्यात आलेला नाही. हा फरक आहे बळी आणि कुर्बानीमध्ये. अशा प्रकारे कुर्बानी आणि बळी यातला फरक स्पष्ट होतो. म्हणूनच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे माननीय नरेंद्र दाभोळकर साहेब जे दिवंगत नरेंद्र दाभोळकर साहेब यांनी बळीचा विरोध नक्कीच केला होता, पण कुर्बानीचा विरोध कधीही केलेला नाही आहे. त्यांना माहीत होतं हे फरक आहे. राहिला प्रश्न की जनावरं कापा, जनावरं कापा, पण ती अल्लाच्या नावानं नको. काही लोक समजतात की कापा जनावरं, मांसाहार करा, पण अल्लाच्या नावानं कशाला करताय तुम्ही, असा त्यांचा आक्षेप असतो. तर अशा लोकांनी गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की प्रत्येक मुसलमान हा दररोज जे काही जेवण करतो, मग ते शाकाहारी असो की मांसाहारी असो, ते अल्लाचं नाव घेऊनच जेवणाला सुरुवात करतो. मुस्लिम महिला घरात जी भाजी कापते, दोडका, मुळा, गाजर कापते, ते अल्लाचं नाव घेऊनच कापते. एवढंच नव्हे तर प्रत्येक मुस्लिम खाटीक हा विक्रीसाठी प्रत्येक जनावर कापताना अल्लाचंच नाव घेतो. दररोज जे कापले जातात, दररोज जे हलाल जे मटण खातो ना आपण, म्हणजे काही लोक खातात, तर ते अल्लाच्या नावानंच कापलेलं असतं. म्हणून 364 वर्षाच्या 364 दिवस अल्लाचं नाव घेऊन कापलेलं जनावर खा, पण ईदच्याच दिवशी ते न खाता तुम्ही वांगे बटाटे भाजी खा, असं म्हणणे सत्सद विवेक बुद्धीला धरून नाही. या पार्श्वभूमीवर सर्व धर्मियांनी एकत्र येऊन या षडयंत्राचा बिमोड केला पाहिजे. एकत्र येण्यासाठी आपसातले गैरसमज दूर करणे गरजेचे आहे. त्यासाठी एकमेकांचे उत्सव, सण, संस्कृती, ग्रंथ समजून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी मुस्लिमांनी इतरांना कुराण व इतर इस्लामी साहित्याचे प्रादेशिक भाषात भाषांतरे करून इतर धर्मियांना ती भेट म्हणून दिली पाहिजे. तसेच इतर धर्मियांनी देखील त्यांचे धार्मिक साहित्य उर्दू, फारसी व अरबी भाषेत भाषांतर करून मुस्लिमांना दिले पाहिजे. अशा प्रकारे साहित्यांची, विचारांची सांस्कृतिक देवाणघेवाण झाल्यावर फक्त राष्ट्रीय एकात्मताच नव्हे तर जागतिक मानवी एकात्मता निर्माण होईल इन्शाअल्लाह. आपल्या सगळ्यांना ईद उल अजहाच्या खूप खूप सदिच्छा. धन्यवाद.